चला 2-2 राऊंड सेकंड राऊंड कंप्लीट झालाय. स्पर्धेच्या प्रवेशाफीबद्दल काही फॉर्मॅलिटी असतील त्या तुम्ही आयोजन कमिटीकडून येऊन पूर्ण करा. आपल्याला नवीन आवाज जोडते सुयोगी जाधव साहेब यांचा सुद्धा आता आपण आवाज ऐकणार. त्यांचं सुद्धा आमच्या कॉम्बॉक्स मध्ये सहर्ष स्वागत. सुद्धा मनापासून आभार. सहर्ष स्वागत साई माऊली क्रिकेट क्लब आयोजित गुरव काका व कासरंग बाबा स्मृती चषकामध्ये. हॅलो हॅलो. चला आता चालू. हॅलो हॅलो. आता चालू असणारा सामना. हॅलो हॅलो. हॅलो. सुनील दादा खेगडे. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. हा चला एक सूचना आले. पहिला रिव्ह्यू फक्त रनआउट साठी होता. आता आयोजन कमिटीकडून सूचना आले एकच रिव्ह्यू असेल कशासाठी घेऊ शकता पण एकच रिव्ह्यू असेल. जर का सक्सेस झाला तर परत घेऊ शकता. जर का पहिला रिव्ह्यू अनसक्सेस झाला तर परत नाही घेऊ शकता. याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. आणि प्लीज अंपायरचं जे डिसिजन असेल त्या डिसिजनला खेळताना मान्य करा. जास्त आर्ग्युमेंट करू नका अंपायर सोबत त्या डिसिजनसाठी. आणि प्लीज मैदानाच्या आतमध्ये साई संघ खेळताना या गोष्टी सुद्धा नेट व्हा. एज साठी कोणी रिव्ह्यू नका घेऊ. प्लीज रिव्ह्यू घेऊ शकतात पण त्या गोष्टीसाठी रिव्ह्यू घेऊ नका कारण की एज कोणत्याही प्रकारचा स्निकोमीटर इकडे नाहीये याची सुद्धा नोंद घ्यायची. ओव्हर टू सुयोग सर. चला वळूया सामन्याकडे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीत तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपण पाहतोय साई माऊली क्रिकेट क्लब आयोजित कासरू बाबा स्मृती चषक वर्ष दुसरे आणि आजचा दुसरा दिवस. अतिशय दमदार असं आयोजन आपण पाहायला मिळत आहे. चला 2 मिनिटांसाठी थांबवतो सर. बघा साई श्रद्धा विरार सामन्याला सुरुवात झाली होती. तुमचा एक्स्ट्रा खेळाडू नाव देण्यासाठी आला नाही तर स्पर्धेचे काही नियम असतात आयोजन कमिटीकडून सांगण्यात येते. साई श्रद्धा विरार या संघाला 2 रननी पॅनलाइज केलं जाईल याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. चला वळूया सामन्याकडे. धावसंख्या झाले 4 चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे 7. सुनील दादा खेकडे तीच मंचाकडच्या दिशेने यायचंय. रोहित दादा गुराव आपण सुद्धा यायचं सोबत. पुढे सामन्याकडे डीच्या स्वरूपात धावसंख्या झालेली आहे 8. धावसंख्या झालेली आहे 8. एक षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 8. बॉलर नेम अवी. संघाचा दुसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय अवी. पण आपल्या संघासाठी कितपत धावा रोखण्याचा प्रयत्न करतोय. हलक्या हाताने रनचोड 9. धावसंख्या झालेली आहे 9. हा 9 +1. डीच्या स्वरूपात धावसंख्या झालेली आहे 12. 1-2. धावसंख्या 12. दोन चेंडून धावसंख्या झाली 12. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. धावसंख्येत बदल. धावसंख्या हलकट ठेवलेच. पाहूया चौकार षटकार. चौकाराची आतिषबाजी येईल का आणि हा चांगला प्रयत्न चौकार मारण्याचा. त्यातून चांगले क्षेत्ररक्षण.
4 चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे 14. गडी बाद. धावसंख्या झालेली आहे 14. आता फलंदाजीसाठी आलाय, त्याची जागा भरून काढण्यासाठी सोहम. रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय सोहम. धावसंख्या स्थिरावले. धावसंख्या सॉरी एक मिनिट थांबवतो. चला मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ज्याने सिंगल आणि जेव्हा वेळ आहे तेव्हा चांगला चौकार दाखवला होता BV एकलव्याचा मिस्टर तेजसला विनंती असेल मंचाच्या दिशेने जाईल. विराट क्रिकेट असोसिएशनचे उपसचिव सन्मानित जितूदादा क्षत्रिय यांचे शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट देऊन त्याचा गौरव करणार आहेत. प्लीज मिस्टर तेजस लवकर यायचंय. चला तिसरं शतक घेऊन येतोय अनिकेत आपल्या संघाचं. डीच्या स्वरूपात धावसंख्येत बदल. धावसंख्या झालेली आहे 15. 15 धावसंख्या. जितूच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात येईल. व्हाईट चेंडू. धावसंख्येत बदल. धावसंख्या झालेली आहे 18. 18. संघाचं तिसरं आणि स्वतःचं वैयक्तिक पहिले शतक. 1 चेंडू शिल्लक. 5 चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे 20. शेवटचा चेंडू शिल्लक तिसऱ्या शतकातला. होया अनिकेत काही धावा रोखू शकतोय का? आणि डीच्या स्वरूपात धावसंख्येत बदल. धावसंख्या झालेली आहे 21. 3 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 21. आता अंतिम आणि शेवटचं शतक घेऊन येतोय अक्षय. शेवटचं शतक घेऊन येतोय आपल्या संघासाठी. कितपत धावा रोखतोय. अक्षय आणि बॅटच्या आटली गाड्या घेऊन धावसंख्येत बदल. धावसंख्या झालेली आहे 20. धावसंख्या झाली 22. पहिला चेंडू आणि 22 धावा. चांगला असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. 23. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली 23. अतिरिक्त धाव. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली 24. 2 चेंडू आणि 24. हा जमिनीला मारलेला चेंडू आणि त्यावर चांगलं असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्येत बदल 25. 3 चेंडू आणि धावसंख्या झालेल्या 25. 26.
4 चेंडू आणि धाव संख्या झाले 26. 4 चेंडू 26 26. चांगलं मोठं आव्हान उभं केलंय. बॅटची आटली कडा घेऊन डी च्या स्वरूपात धाव संख्येत बदल आणि शेवटचा चेंडू शिल्लक पाहूया. अतिरिक्त धाव धाव संख्येत बदल 28. 29 आणि 30 रनाचं आव्हान ते म्हणजे बीबी एकलव्य आणि पांडवास टॉस का बॉक्स मध्ये यायचंय. यानंतर होणारा सामना टॉस साठी यायचंय. बीबी एकलव्य आणि पांडवास करणार यायचंय. जिंकण्यासाठी 32 रनाचं आव्हान. साई श्रद्धा जिंकण्यासाठी 32 रनाचं आव्हान आहे. आणि बीबी एकलव्य आपल्या मोरेगावातली घाऱ्या टॉस साठी यायचंय. घाऱ्या अनिकेत नक्कीच घाऱ्याची आठवण काढली तर मुंबई माझी मुंबई या संघाचा कर्णधार घाऱ्या आणि मोरेगावचा केतन मात्रे म्हणून त्यांची ओळख ख्याती आहे. तसं चला वळूया सामन्याकडे. करण पहिलाच त्यांनी ठरवलं की रन करायचे या संघासाठी आणि चांगला असा फटका देऊन चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. धावसंख्या 1. धावजी श्रीगणेश खेळल्याने दुसरा चेंडू डीच्या स्वरूपाचा धावसंख्येत बदल. धावसंख्या झालेली आहे 2. करण आला स्ट्राईकला 18. नक्कीच 18 नंबर बोललं तर विराट कोहली. तशीच काही ती फलंदाजी करावी लागेल करणला. अनिकेत खाऱ्या त्यांना आपण उद्या पाहणार खेळताना याच मैदानावर. 4 चेंडू आणि 4 धावा. ठीक आहे. सुरुवात अशी शांत नंतर आक्रमक तर व्हायलाच लागेल. हा निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावले. धावसंख्या 4. 5 चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे 4. आणि बॅटची आतली कडा घेऊन विकेट किपरच्या हातात विकेट आणि 1 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 4. चांगले असे आपल्याला पंच लाभलेत या स्पर्धेसाठी. शैलेश दादा करावडे जसे विवेक पाटील नारंगी खास करून नारंगीवाला प्रत्येक सामन्याचे आता करणची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो म्हणजे अजित. पहिलाच अतिरिक्त धावसंख्या झालेली आहे 5. डीच्या स्वरूपात धावसंख्या. अजित करणची जागा भरून काढण्यासाठी आलाय. अजित स्ट्राईकवर 03 नंबर.
पंचांकडे अपील आणि पंचाने ती अपील फेटावले. अनुभवी पंच विवेक आपल्याला पाहायला मिळतात कालच्या दिवसापासून. 7 चांगलासा जमिनीला मारलेला चेंडू त्यावर एक धाव. गोलंदाजाचं नाव विठ्ठल. चांगली गोलंदाजी करतोय. एकही मोठा फटका अजून मारून दिला नाहीये. 4 चेंडू धाव संख्या झालेली आहे 9. 09. हा टॅपच्या सुरुवात मारलेला चेंडू एक धाव. धाव संख्या झालेली आहे 10. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातला आणि धाव संख्या झालेली आहे 10. क्लीन बोल्ड. आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 रनांची आवश्यकता. चांगला असा जमिनीवर मारलेला चेंडू आणि त्याहून चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं पंचांकडे आणि पंचांनी अपील तिसऱ्या पंचांकडे दिले. थर्ड एम्पायरला रेफर केलंय. पाहूया थर्ड एम्पायरचा डिसिजन काय येईल. आणि गडी बाद. रनआउटच्या स्वरूपात गडी बाद झालाय. तिसरा अक्षयची जागा भरण्यासाठी आलाय शैलेश. आपल्या संघासाठी अज्जू चांगलासा जमिनीतला मारलेला चेंडू आणि मिसफील्ड. धावसंख्येत बदल धावसंख्या झालेली आहे 14. धावसंख्या झाल्या 14. असे मोठे फटके खेळावेच लागतील. चांगला फटका जमिनीला मारलेला फटका होता आणि त्यावर चांगला असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. अतिरिक्त चेंडू आपल्याला पाहायला मिळत. धावसंख्या झाली 17. 4 चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे 17. 4-17. 2 चेंडू शिवरक.
शेवटचा चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकातला. पंचाने परत रेफर केलंय तिसऱ्या पंचांकडे आणि धाव संख्या झालेली आहे 21. गडी बाद. नक्कीच परम सुंदरी आजचा दिवस लक्षात असेल. वुलंडेंडीचा दिवस. 6 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 11 रनाची आवश्यकता. 6 चेंडू आणि 11. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 रनाची आवश्यकता. धाव संख्या झालेले 21. 3 षटकानंतर धाव संख्या झालेले 21. शेवटचे 6 चेंडू. धाव संख्या संघाला चालू असणारा सामना. पहिल्या चेंडूवर 4 आलाय. हा टॅपच्या सुरुवात मारलेला चेंडू. एक रिव्ह्यू होता तो लॉस झालाय. धावसंख्या झाले 26. 4 चेंडूचा शिल्लक. खेळ शिल्लक पाहूया. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5. 3 आणि 5 2चा फसला आहे आणि हा अतिरिक्त 10. धावसंख्येत बदल. धावसंख्या झालेली आहे धावसंख्या झाले
29-29. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 रनाची आवश्यकता. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 3. 2 फुलटच चेंडू आणि चांगलासा टटवलेला चेंडू. आता 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 रनाची आवश्यकता. आणि प्लीज घाई करायचंय, फास्ट. 1 चेंडू 2 धावा. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 रनाची आवश्यकता. एकदम अडीतडीचा लढत आपल्याला पाहायला मिळतोय. मिस केला. अडीतडी लढत आपल्याला पाहायला मिळाली. 32 रनाचा आवाज होता आणि चांगला असा मारला चेंडू आणि 1 रनाने मात्र पराभूत झालेला संघ. मित्रांनो, नक्कीच लक्षात राहिला असेल, पेनल्टीमुळे हा सामना गेला असेल तुमचा. यापुढे नक्कीच त्यांचं लक्षात राहील या गोष्टी. आणि यानंतर एकलव्य लवकर लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणि पाडवाज फलंदाजीचे आणि आता झालेला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी झालाय इशित. श्री युवा संघाचा इशित यायचंय.